1627-28 पासून महाराष्ट्रात भीषण दुष्काळाने थैमान घातले होते. गावे ओस पडली होती. शेतात धान्याचा एक दाणाही उगवत नव्हता. जनावरे पोसायला अशक्य झाल्याने त्यांना सोडून दिले होते. ती भटकताना उजाड माळावर दिसत होती. माणसे देशोधडीला लागली होती. धान्य ही सर्वात मोठी संपत्ती बनली होती. सोन्याला तर कुणीही विचारत नव्हते. जिकडे तिकडे भुकेने व्याकुळ झालेल्या लोकांच्या झुंडी वाटा आडून बसल्या होत्या. मुठभर धान्यासाठी ते कोणताही अत्याचार करण्यास तयार होते. सारा मुलूक असुरक्षित झाला होता. आकाशात फक्त घारी आणि गिधाडे गिरट्या घालत होते. इतर पक्षी तर दुष्काळाने मुलूक सोडून गेले होते. याच काळात दिल्लीचा बादशहा शहाजहान दक्षिणेकडे स्वारी करून आला होता. उरलेल्या वस्त्या मोगलाई सैन्याने बेचिराग केल्या. 2-3 वर्षात महाराष्ट्राचा सारा प्रदेश राखरांग झाला असे शिवभारतकारांनी लिहिले आहे. याच दुष्काळाच्या काळात 1630 साली शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शहाजी राजे त्यावेळी शिवनेरीवर हजर नव्हते. त्यामुळे बालकाचे सर्व महत्त्वाचे संस्कार त्यांच्या अनुपस्थितीत झाले. जातकर्म, सूर्यदर्शन, उपवेशन आणि अन्नप्राशन हे 4 मुख्य बाळ संस्कार अपरोक्षपणे पार पडले. जन्मानंतर 3-4 वर्ष दुष्काळ कायम होता. परागंदा झालेली रयत आशेने गावी परतत होती. मुलूक स्थिर झाल्यावर गडावरून खाली गेलेली माणसे पुन्हा गडावर येऊ लागली. बाल शिवाजी राजे शिवनेरी, बैजापूर, पुणे या ठिकाणी वाढले. जिजाबाईंच्या तैनातीत नारो त्रिमल हनुमंते, गोमाजी नाईक पानसंबळ यांसारखे विश्वासू सेवक सदैव सोबत होते. कवी परमानंदांनी शिवभारतमध्ये बालशिवाजींच्या लीलांचे मोहक वर्णन केले आहे. इतर लहान मुलाप्रमाणे ते आपल्या प्रतिबिंबाशी खेळत, अंगावर धूळ माखत, मातीचे हत्ती घोडे बनवून खेळत, निसर्गाशी इतके जवळ होते की मोर, पोपट, कोकिळ यांचे हुबेहूब आवाज काढून इतरांना फसवत, वाघासारखी गर्जना करून दाईंना घाबरवत, अंगावरील दागिने काढून नोकर चाकरांना देऊन टाकत, मातीचे छोटे किल्ले बांधून सर्वांना सांगत, हे माझे गड आहेत. आंधळी कोशिंबीर, चेंडू, भोवरा खेळताना त्यांना वेळेचे भानच राहत नसे. नाना प्रकारची सोंगे घेऊन खेळण्याचा त्यांचा छंद लहानपणापासूनच होता. बहुरूपी बनून प्रसंगानुसार वागण्याची कला त्यांनी बालपणीच आत्मसात केली होती. संकटातून मार्ग काढण्यासाठी हीच कला पुढे त्यांना उपयोगी पडली. बाल शिवाजी तटावर रपेट करत लेण्यांद्री आणि आजूबाजूचा सह्याद्री डोंगररांग त्यांच्या नजरेखालून जात असे. शास्त्री बुवा त्यांना अक्षर ओळखीचे धडे देत. 6व्या वर्षीपर्यंत त्यांचे सर्व दिवस शिवनेरी, प्रेमगिरी, माहुली या सह्याद्रीतील गडकोटावरच गेले. 7व्या वर्षी शहाजीराजे पुत्र शिवाजी आणि जिजाबाईंना विजापूर जवळील कंपली गावी आपल्या वाड्यात नेले. तिथे शास्त्रीबुवाकडून अक्षर ओळख आणि जुजबी गणित शिकवले गेले. त्या काळच्या पद्धतीप्रमाणे शिक्षण सुरू झाले. दुष्काळ, मोगल स्वारी, वडिलांचे अनुपस्थित राहणे, आई जिजाबाईंचे कठोर संस्कार या सर्वातून बाल शिवाजी घडत होते. भूक, दारिद्र्य, असुरक्षा यांचा सामना करताना त्यांच्या मनात स्वराज्याची बीजं रोवली गेली. मातीचे किल्ले बांधणारा बालक एक दिवस मोगल साम्राज्याला आव्हान देणारा महान योद्धा होणार होता, हे त्यावेळी कुणालाही समजले नसते. आजही शिवनेरी किल्ल्यावर उभे राहिले की त्या दुष्काळाच्या काळ्यातील हाकारे ऐकू येतात. बाल शिवाजींच्या प्रत्येक खेळात, प्रत्येक सोंगात स्वराज्याची स्वप्ने दडलेली होती. सोन्याला कवडीमोल भाव असलेल्या काळात जन्मलेल्या या बालकाने निरंतर सोन्याच्या तख्तावर स्वराज्याची पताका फडकवली. दुष्काळाने होरपळलेल्या महाराष्ट्राने ज्या बालकाला जन्म दिला, तो बालकच एक दिवस महाराष्ट्राला स्वातंत्र्याचा प्रकाश देणारा सूर्य बनला. छत्रपती शिवाजी महाराजांचे हे बालपण केवळ एक कथा नाही, तर स्वराज्य घडवणाऱ्या अथक संघर्षाची प्रेरणादायी कहाणी आहे.